माहिती रस्ता. सर्वप्रथम सगळ्यांना मानाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा कडक जय भीम. हे बघा आपल्या गाड्या दोन्ही पण रेडी आहेत मस्तपैकी. हा भाऊ आपला आला बोरिवलीवरून. गाडी टकाटक वाटते एकदम भीमा कोरेगावला जाण्यासाठी. चला तर थोडा निघूया, आपला ऑलरेडी लेट झालेला आहे, रस्त्यात बोलूया आपण. तर भावानं आपण पोहोचलो आपल्या मीटअप पॉईंटला कळंबोलीला. पण आम्हाला ऑलरेडी लेट झालं तर बाकीचे सगळे पुढे गेलेत, आम्ही दोघंच इथे उरलो आहे. तर मग आपण इथून पण फटाफट निघूया आणि त्यांना आपण भेटायचा प्रयत्न करूया रस्त्यामध्ये. चला तर इथं फटाफट निघूया. जय भीम भावा. हे बघा तुम्ही जिथे बस जेवढे पण टेम्पो ट्रॅव्हलर, हे बघा ऑटो, सगळ्या तुम्ही पाहू शकता, सगळे तिकडेच निघालेत जायला. भारी एकदम सेटअप केला आहे झेंडे वेंडे लावून. ऑलमोस्ट आम्ही त्यांच्यासोबतच जातो आहे. सगळे रायडर लोक तिकडेच चाललेत भीमा कोरेगाव. इथं एक आपल्या भावाचं ॲक्सिडेंट झालं आहे भीमसैनिकाचं. इथे भरपूर पावसामुळे चिखल झाला आहे, त्यामुळे त्याचं गाडी स्लिप झाली असणार. तर पुन्हा वाईट शर्ट त्याची वाट लागली बिचारायची. आणि हे बघा माझ्या शूजची हालत बघा काय झाली, फक्त 50 किलोमीटरमध्येच. गाड्यांची हालत पण बघा काय झाली, बेकार झाली हालत, बेकार. हे बघा गाडींची हालत बघा. तरी आपण काय थांबणार नाही, आपण सुसाट इथून निघणार आहे. आपल्या फॉलोअर्सला पहिला भेटूया. तर भावांनो इथे लोणावळ्याच्या घाटावर पण आपले भीमसैनिक काही फोटोशूटसाठी उभे आहेत. जे लोक कधीतरी येतात त्यांना नवीन वाटतं हे सगळं. आपली राईड चालूच असते. हे बघा जिथे पाहणार तुम्ही तिथे सगळे आपले भीमसैनिकच. हे बघा खाली पण पूर्ण ट्रॅफिक चालू आहे. सकाळचं एकदम वातावरण मस्त फ्रेश वाटतंय, थंडगार हवा एकदम भारी वाटते. बघा किती निळे झेंडे, भारी वाटते एकदम क्लायमेट. ऑटो बिटो वगैरे मस्तपैकी एकदम थोडा विश्रांती करतायत, थोडं गाडीला पण आराम देत आहेत. चला आपण निघूया. तर नमो बुद्धाय, जय भीम भावांनो. फायनली आपली ऑफिशियल राईड स्टार्ट झालेली आहे. मुंबईपासून आपला व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की पावसाने खूप आमची वाट लावली अक्षरशः. आणि ऐन मुमेंटला निघायचं नाही निघायचं हे पण कन्फर्म नव्हतं. फायनली आपल्याला यायचं तर होतंच. तर मग आपले काही बंधू आपल्याला जॉईन झालेले आहेत, आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. भाऊ तुमचं नाव काय? जय भीम, मी प्रमोद खरात, मी सिवूड करावे गाव नवी मुंबई पुणे. आणि अच्छा, भाव आपला घेऊन आलेला आहे एफझीवर तो राईड करतो आपल्यासोबत. हो आणि मजा येते खूप. बऱ्याच जणांनी म्हणजे खूप प्लॅन केले पण माहिती नाही काय इश्यू झाला त्यांचा. आता आम्ही 4 जण आणखी पुढं आहेत, बघूया काय होते. तर आपल्याकडे अजून भरपूर लोक जॉईन होणार होते पण ते जॉईन झाले नाही. त्यांचं काय पर्सनल रिझन असेल त्यामुळे आपल्याला हे आपला एक भाऊ अनिकेत तो बोरिवलीवरून आला. आपण त्याचा विचार करूया आपण त्याला कसं राईड कशी वाटली. राईड ही खूप छान होती, अतिशय खूप छानच होती. काही गोष्टींमुळे थोडा पावसामुळे जरा हे झाला, प्रॉब्लेम आला, पण छान होती राईड. मी आता बोरिवलीवरून आलो यांच्याबरोबर. आम्ही सगळेच नवीन आहे आणि आम्हाला असं वाटतं की अजून जे जे आपले आहे बंधू त्यांनी पण जॉईन करा आणि प्लीज या आणि एन्जॉय करू आपण सगळे. आता आपला अनिवा भाऊ मला तो सांतावरून जॉईन झालेला. आपला एक अजून एक बंधू आलेला आहे. नाव आहे जय शिवराय, जय भीम. माझं नाव राहुल गायकवाड आहे, मी आहे ऐरोलीवरून. मी पण एक यूट्यूब चॅनल चालवतो आणि यांच्यासोबत मी पहिल्यांदा राईड होतो. आम्ही सगळे अननोन पर्सन आहे, तर आम्ही सगळ्यांना पहिल्यांदा भेटलो. असं वाटतं की आम्ही पहिल्यापासून भेटलेलो आहे आणि एकदम राईड एकदम चांगली झालेली आहे. तर अशी तुम्ही ऑफिशियली राईड तुम्ही काढत राहा, येत जाऊ राईडला आणि असंच मजा करत राहू आपण राईडमध्ये. ठीक आहे. आपला भाऊ घेऊन आला, आपली क्लासिक 350 घेऊन आला आपला भाऊ. तर आम्हाला ॲक्च्युली भाऊ बरोबर बोलला आपल्याला. असं बिलकुल नाही वाटत आम्ही पहिल्यांदा भेटतो करून, असं वाटतं आम्ही रेग्युलर राईड करतो. तर खूप मजा येते. ह्याच्या पुढे पण आपले राईड असे भरपूर होणार आहे. आता सध्या आपण आपल्याला लेट झालेलं आहे ऑलरेडी. आम्हाला आता इथे 10 वाजले आहेत लोणावळ्यामध्ये, कारण की सकाळचे प्लॅनच खूप आगळा वेगळा झाला पावसामुळे. बघा आमची हालत बघा, शूजची बघा हे सगळे, आणि गाड्यांची हालत आहे बघा. हे बघा सगळे मातीने सगळे माखले गाडी. चला तर आपण पुढे टाईम न वेस्ट करता आपण निघूया आपण आपल्या भीमा कोरेगावच्या दिशेने. तर भावांनो आपल्यासोबत एक शॉट झालेला आहे. आपला अनिकेत भाऊ जो बोरिवलीवरून आलेला, त्याच्या गाडीचा पाठचाच ब्रेक फेल झालेला आहे. तर राईडमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात, तर काय मोठा इश्यू नाही. आम्ही गॅरेजमध्ये दाखवायला आलो आहे, पण हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार नाही. ते किट घ्यावं लागतं पूर्ण ब्रेकिंगचं, ते इथं त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. तर पुढे आपल्याला ते बोलतात तळेगावला जाऊन ट्राय करा. तर बघूया आपण पुढे जाऊन. सध्या तर इथं काय होणार नाही आपलं काम. परत तो आता सगळं ते फिटिंग करतो जे खोललेलं. तर भरपूर ट्राय केलं भावानी.
चला तर निघूया आपण इथून, टाईम न वेस्ट करता. आपण आता पोचलो आहे पुण्यामध्ये, एक्झॅक्ट पुण्या सिटीमध्ये आपण आहे. इथून अजून पण कमीत कमी 70 ते 80 किलोमीटर दाखवते आम्हाला. चला तर टाईम न वेस्ट निघूया. तर आपण आता पोचलो आहोत पिंपरी चिंचवडला. हा मेन सिग्नल आहे पिंपरी चिंचवडचा आहे. तुम्ही पाहू शकता जेवढ्या पण बस तुम्हाला दिसत आहेत ह्या सगळ्या भीमा कोरेगावच्या दिशेने चालले आहेत. तर भावांनो, फायनली आम्ही लोक भीमा कोरेगाव येथील पार्किंग लॉटमध्ये पोहोचलेलो आहोत. इथे ते लोक बोलतात तुमच्या गाड्या पार्क कराव्या लागतील आणि इथून तुम्हाला बसची सुविधा आहे. CNG बस इथून जाणार आहेत. तुमच्या गाडी पार्क इथं करायची, बाईक 4 व्हीलर जे पण आहे, सेफ पार्किंग आहे. तर आम्ही आता फटाफट गाडी पार्क करतो. हे बघा, पाहू शकता तुम्ही सगळ्या गाड्यांवर निळे निळे झेंडे लागलेत. फार भारी वाटतं आहे. आणि तुम्ही जिथे तुमची नजर जाईल तिकडे तुम्हाला सगळ्या भीमसैनिकच दिसतील. हे बघा, अजून पण किती येत आहेत. अर्ध्यांनी जे दर्शन घेऊन झालेत ते लोक रिटर्न जात आहेत, तेवढेच आलेत तेवढेच जात आहेत. आणि हे चालूच आहे. हे बघा, छान भारी वाटतं बघायला. बघा, फुल निळा निळा एकदम कडक. चला तर आपण जाऊया आता आतमध्ये. तर आपण आपली गाडी वगैरे पार्क केली सगळी. आता असा काही असा एंट्रन्स आहे आतमध्ये जायला. हे बघा, इथे पण एक वेगळी पार्किंग आहे बाईक्सची. बाईक्स भरपूर आल्यात मुंबईवरून. आमच्यासोबत पण काही बाईक्स होते, रायडर्स होते. सगळे निळे झेंडे लावून आम्हाला झेंडे भेटले आणि लावा. तर भावानं आपण बसमध्ये फायनली चढलेलो आहोत. हे बघा, हा रस्ता सरळ जातो भीमा कोरेगावच्या दिशेने. पूर्ण रस्ता बंद ठेवलेला आहे. जय भीमवाल्यांची ताकद, जय भीम. तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत. चला खाली उतरूया. मला असं वाटतं 5 ते 6 किलोमीटर असेल पार्किंग लॉटपासून इथे उतरायला. आणि इथून वॉकिंग डिस्टन्स आहे विजयस्तंभापर्यंतचा 2 किलोमीटर आहे आय गेस. हां, 2 किलोमीटर असणार इथून. तर चला पुढे जाऊया फटाफट, टाईम वेस्ट न करता. आपण ऑलरेडी लेट झालेलो आहोत. दुपारचे वाजले आहेत 2:45. सकाळी आपण 6 वाजता घरातून निघालेलो. पावसाने थोडी वाट लावली आपली. चल ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण फायनली इथपर्यंत पोहोचलेलो आहेत. तर चला जाऊया पुढे आपण विजयस्तंभाच्या दिशेने. हे बघा, पोलीस प्रशासन सगळं पेट्रोल पंप बसलेलं आहे, कारण पेट्रोल पंपच बंद ठेवलेला आहे. भारी. आणि रस्ता सरळ जातो. हे बघा, किड्या मुंग्यांसारखे तुम्हाला भीमसैनिक दिसतील, किड्या मुंग्यांसारखे. एवढी जनसंख्या आलीत. निस्वार्थ प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम. तिथे ना कोणता देव आहे, ना कोणती मूर्ती आहे, ना कोणी चमत्कार आहे. फक्त एक पिलर उभा आहे. पण तुम्हाला असं वाटेल फक्त तो पिलर आहे, पण आमच्यासाठी ती आमची शान आहे. आणि मानाने उभी आहे ती एवढ्या वर्षापासून, 1818 पासून. हे बघा किती जनसंख्या आली बघा. हे जे राईट साईडला आहेत ते लोक ऑलरेडी दर्शन घेऊन परत चाललेले आहेत. आणि हा कार्यक्रम काल रात्रीपासून चालू आहे. हे बघा, तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता, हीच ती भीमा नदी आहे. आणि ह्या भीमा नदीवरूनच ह्या ठिकाणाचं नाव भीमा कोरेगाव असं ठेवण्यात आलं होतं. हे बघा, तुम्ही पाहू शकता. मला झूम करून दाखवतो. इथे छान अशी टॉयलेट वगैरे बाथरूमची सगळी सोय केलेली आहे. लेडीजसाठी, लहान मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी आहे. आणि या भीमा नदीचा इतिहास असा, ही सह्याद्री पर्वतरांगेवर सुमारे 1100 मीटर उंचीवर हिचा उगम पावतो. ह्या नदीचा जन्म होतो. आणि ही पुढे जाऊन
कर्नाटकमधील कृष्णा नदीला जाऊन भेटते ही. आणि कर्नाटक राज्यातील ही कृष्णा नदीची प्रमुख नदींपैकी एक नदी मानली जाते. हा पण ह्या नदीचा इतिहास असं सांगितला जातो. आणि तुम्ही लोक पाहू शकता हे टॉयलेटच्या अवतीभोवती हे सगळे जाऊन भीमा नदीला जाऊन भेट देऊन आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता भिक्षू संघसुद्धा दरवर्षी स्तंभाला मानवंदन देण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतो. हे बघा, आता आपण विजयस्तंभाच्या भरपूरच जवळ पोहोचलेलो आहोत. काही मिनटात विजयस्तंभ आहे. राईटनी पुढे जायचं आहे आपल्याला खाली उतरण्यासाठी. आता आपण उतरलेलो खाली आणि आपण आता फायनल लाईनीमध्ये उभं राहिलेलो आहे. हे बघा, सगळ्यांचे मोबाईल वरती आलेले आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आता कधी विजयस्तंभाच्या इथे जातो आहे आणि कधी एक फोटो छानसा सोबत काढतो आहे आणि सोशल मीडियावर टाकतो आहे. हे बघा किती जवळ पोचलो आपण. आता थोड्याच मिनटामध्ये आपण पण आता मस्त छान व्हिडिओ फोटो काढणार आहेत. मला असं वाटलेलं की चैत्यभूमीला सगळ्यात जास्त आपल्या तीर्थक्षेत्रापैकी सगळ्यात जास्त गर्दी तिथेच असते, पण इथं मी चुकीचं ठरलेलं. हे बघा, तुम्ही जिथे बघण्यात येतो फक्त गर्दीच गर्दी दिसते. ते बघा, निळे झेंडे हातामध्ये, जेवढं पुढे होतं असं मन भरून येते आणि बोलतात ना अंगात शहारे येत आहेत एवढ्या सगळ्या लोकांना बघून, एवढं प्रेम बघून छान वाटतं बघून. आणि एक गोष्ट मी इथे येऊन ऑब्झर्व केली आहे, लहान मुलांपासून 80 ते 85 वर्षाचे म्हातारे पण मी इथे बघितलेत लाईनीमध्ये. काय प्रेम असेल त्यांच्या धम्मावर आणि किती विश्वास आहे त्यांना आपल्या धम्मावर. हे बघून मला खूप अभिमान वाटतो. मला असं वाटतं की मी दरवर्षी का इथे नाही यायचो आणि ह्या वर्षानंतर आता मी दरवर्षी येणार आहे. एकही वर्ष चुकवणार नाही आणि नेक्स्ट वर्षी नक्की माझ्या फॅमिलीला घेऊन इथे यायचं ट्राय करणार. चला, आपलं पण आता फोटो व्हिडिओ सगळं शूट करून झालेलं आहे. तुम्ही माझ्या पेजवर जाऊन बघू शकता. रील्स पण मी ऑलरेडी सेंड केलेले आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जाऊन रील्स पण बघू शकता, शॉर्ट्स पण बघू शकता. त्यावर सगळे माझे फोटोज व्हिडिओज तुम्हाला सगळे पाहायला भेटतील. आणि इथे या लोकांनी काही स्टॉल लावलेले आहेत, जाता जाता बघायला भेटते. इथे कडे वगैरे, खायाबियाचे पदार्थ, पेढे वगैरे, इथे चष्मे, घड्याळं, तुम्हाला काय पाहिजे असेल, तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता. बरेच ऑप्शन आहेत इथे. बघा, खेळणी वगैरे आहेत लहान मुलांची. लहान मुलं तर जिद करतात इथं आल्यावर, तर त्यासाठी ते लोक सगळे धंदे लावले तिथे. हे बघा, अजूनही लोक जात आहेत. संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30-5. बघा, हा ॲक्च्युली बोर्ड स्टार्टिंगला पाहिजे होता, पण ह्याने जाता टायमाला इथं लावलेला आहे. ठीक आहे, तीर्थक्षेत्र कोरेगाव भीमा. हे बघा, आता आपण निघालो आहे परतीच्या दिशेने आणि अजूनही त्यासाठी राईट साईडची लोक अजून पण स्तंभाला मानवंदन देण्यासाठी परत जात आहेत. काही लोकांना मी विचारलं, मी ते लोक काल रात्री पण येऊन गेले आणि आता पुन्हा परत आले दिवसाचे. तर भावांनो, आता नुकतंच आपण 500 शूरवीरांना आपण सलामी देऊन आपण आता पार्किंग लॉटमध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. हे बघा, आपली गाडी इथे उभी आहे, पूर्ण मातीने चिखलाने माखलेली आहे. पण मी ती माती आणि चिखल दोन्ही साफ नाही करणार, कारण की ती आठवण मुंबईला घेऊन जाणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि बौद्ध धर्माशी जोडलेल्या व्हिडिओसाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नमोबुद्धाय, जय भीम. तर भाई, भीमा कोरेगाववरून आम्ही निघालो संध्याकाळी 6:30 वाजता. सकाळी निघालो आम्ही 6 वाजता. ऑलमोस्ट 12 तास होऊन गेलेत आणि आता आम्ही भरपूर भूक लागले, डायरेक्ट जेवायला बसलो आहे. भावाला राहत नाही आमच्या, डायरेक्ट जेवायला बसला येतो. आम्हाला कंट्रोल होत नाही. आता इथेच 8:30 वाजलेत. आता मुंबईला जायचं, अजून 3-3.5 तास दाखवते गुगल मॅपवर. तर बघूया, घरी पोहोचून तुम्हाला मी व्हिडिओची एंड करतो. तर सध्या आम्ही तो खातो.